आज ना माझी खूप दिवसांची इच्छा पूर्ण झाली. ती कोणती मी पुढे सांगतेच. पण त्या अगोदर कम्प्युटर साइन आउट करून, डेस्क आवरून, मी स्वतः पंचिंग आउट करून आम्ही आलोय स्वामी केंद्रात. गेल्या 8-10 दिवसापासून स्वामी केंद्रात यायचं होतं, पण दररोज काही ना काही कामं निघत होती आणि ते राहूनच जात होतं. म्हणून म्हणलं आज ऑफिस सुटलं की तसंच जाऊ. म्हणून मी ऑफिसमध्येच थोडीशी फ्रेश वगैरे झाले होते आणि इथे येऊन बघतो तर अगोदर केंद्राला लॉक होतं. पण 6 वाजेपर्यंत वेट केल्यावर नंतर केंद्र ओपन झालं. आणि तोपर्यंत आरतीचा पण टाईम झाला होता. सगळे सेवेकरी येतच होते. आम्ही पण मस्त असं स्वामींचं दर्शन घेतलं. आणि माझी खूप दिवसांची इच्छा म्हणजे मला खूप दिवसापासून श्री गुरुचरित्र पारायण हे केंद्रात करायचं होतं, पण फार छोटं होतं त्यामुळं मला जमत नव्हतं. मी घरी करायचे, पण केंद्रात माझं एकदा पण पारायण झालेलं नाही. आणि आज केंद्रात गेल्यावर समजलं की श्री दत्त जयंती निमित्ताने पारायण सोहळा होणार आहे, तर मी आज नाव देऊनच टाकलं. आता पार्थ, ऑफिस आणि हे पारायणाचे 8 दिवस कसं ॲडजस्ट होईल मला माहीत नाही, पण स्वामी ते करून घेतील हे नक्कीच. चला त्यानंतर मस्त आरती वगैरे करून आल्यावर आम्ही घरी आलो. तर पार्थचे बाबा घरी होते, तर घर असं एकदम नीटनेटकं होतंच. त्यानंतर दिवाबत्ती करून मी पहिले स्वयंपाकाला लागले. स्वयंपाकामध्ये पण सकाळच्या 2-3 चपात्या आणि भाजी होती, तर म्हटलं आज नवीन काहीतरी करू. म्हणून मी भोपळा चिरला, किसून घेतला आणि भोपळ्याचं थालीपीठ करायचं ठरवलं. त्यासाठी परत 2 कांदे चिरून घेतले, कोथिंबीर घेतली आणि हिरव्या मिरची, जिरे आणि लसूण टाकून थोडंसं बारीक करून घेतलं. तुमच्याकडे थालीपीठ कसे करतात हे मला कमेंट करून नक्की सांगा, पण आमच्याकडे असंच करतात. मी ज्वारी, बाजरी, गहू या तिन्ही धान्यांची वाटीभर पीठ घेतलंय आणि त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ ॲड केलं. त्यानंतर चिरलेला कांदा टाकला, कोथिंबीर टाकली, हळद टाकली, मीठ टाकली आणि थोडीशी धने पावडर टाकली व किसलेला सगळा भोपळा त्यात टाकून दिला आणि ते व्यवस्थित मळून घेतलं. मी याच्यामध्ये लगेच मिरची ते टाकलं नाही, कारण मला अगोदर पार्थला मिठातलं बनवायचं होतं. तिखट तो खात नाही, म्हणून मी पार्थसाठी अगोदर थोडंसं 1 थालीपीठाचं पीठ साईडला केलं आणि मग त्यात मिरची ते टाकून घेतलं. आता इथे सगळ्यात पहिले मी थालीपीठ पार्थसाठी थापून घेतलं मिठातलं. आपल्या मुलांना पण आहे ना दररोज डाळ-भात म्हणा किंवा मग भाजी चपाती म्हणा हे खाऊन वैताग येतो. त्यामुळं कधीमध्ये असं केलं ना तर ते पण आवडीने खातात. आता बघा मी इथं छान असं खरपूस भाजून पण घेतलं आहे. जास्त तेल यूज नाही केलं मी. आणि त्यानंतर मिरचीचे थालीपीठ असे थापून घेतलेत आणि 3-4 थालीपीठ आम्हाला बनवले. तोपर्यंतच मी पार्थला पण जेवायला दिलं. पार्थ खातच होता तोपर्यंत मी इकडे सगळे थालीपीठ तयार करून घेतलेत. भोपळ्याचे हे थालीपीठ तुम्ही नक्की ट्राय करा. पौष्टिक तर असतात पण टेस्टी पण लागतात. आणि आता माझ्या या थालीपीठला पार्थकडून छान असं कॉम्प्लिमेंट आलं. छान करत तो खात होता आणि मला पण हेच पाहिजे होतं. पार्थचं खाऊन झाल्यानंतर आम्ही जेवायला घेतलं आणि असा काही होता आमचा दिवस. बाय.